So, in last lecture we learned about that light reaction. So today we are going to move toward that dark reaction. Just here, what about that dark reaction? About dark reaction. In case of dark reaction, actually the glucose synthesis is occurred, so also called as biochemical phase. Biochemical phase. So here we are going to move toward that in which glucose synthesis takes place, in which glucose synthesis takes place using assimilatory power. Using assimilatory power. By using that ATP and NADPH2, ATP and NADPH, that is H plus, here we also write it as a NADPH2 for the consideration. Next thing, that dark reaction, it is a light independent phase. Light independent phase. This dark reaction is a light independent phase, so that's why we call it as a dark reaction. Light वर डिपेंड नाही आहे म्हणून त्याला डार्क रिएक्शन म्हणलं जातं, लक्षात घ्या. नेक्स्ट, इन दिस प्रोसेस, या डार्क रिएक्शन मध्ये, याच्यामध्ये बघा, इन दिस प्रोसेस glucose synthesized in a stepwise manner using different enzymes. Using different enzymes. वेगवेगळे एन्झाईम वापरून या ठिकाणी इथं डार्क रिएक्शन मध्ये ग्लुकोज सिंथेसिस होते. सो जस्ट कीप इन माइंड दॅट ऑल द थिंग्स. ही कुठं होते प्रोसेस बघा, इट इज डन इन स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्टच्या स्ट्रोमाला होणार ही रिएक्शन. ग्रानामध्ये काय होतं लक्षात घ्या. इन केस ऑफ ग्रानामध्ये या ठिकाणी लाईट रिएक्शन होते, तर स्ट्रोमाच्या आतमध्ये डार्क रिएक्शन होईल. स्ट्रोमा ऑफ क्लोरोप्लास्ट. नेक्स्ट, इन केस ऑफ डार्क रिएक्शन, सो इट इज डिफरंट in different plants. It is different in different plants. वेगवेगळ्या प्लांट्स मध्ये हा पाथवे वेगवेगळा असतो. लाईट रिएक्शन मात्र सर्वांमध्ये कॉमन आहे, बट डार्क रिएक्शन विच इज डिफरंट ॲज पर द डिफरंट प्लांट्स. डिफरंट प्लांट्स मध्ये डिफरंट असते ही डार्क रिएक्शन. ओके, तर हे डार्क रिएक्शनचं इंट्रोडक्शन होतं. Now see here that dark reaction, the most common dark reaction, it was studied by
that Dr. Melvin Kelvin, okay, Swedish शास्त्रज्ञ. So it was studied by Dr. Melvin Kelvin using following methods. काही मेथड, काही प्रोसेसिंग्स या ठिकाणी वापरल्या गेल्या डॉक्टर मेल्विन केल्विन आहे. त्याच्यामधली पहिली मेथड आहे दॅट इज नथिंग बट द ऑटो रेडिओग्राफी. that is use radioactive CO2. डॉक्टर मेल्विन केल्विननं काय केलं लक्षात घ्या, रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स वापरला. रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स कशासाठी वापरला, टू ट्रेस द पाथवे ऑफ दॅट पर्टिक्युलर सायकल. ही रिॲक्शन कशी होते, ही रिॲक्शन कळून घेण्यासाठी एक पर्टिक्युलरली रेडिओ लेबल्ड इलेमेंट्स वापरला आणि त्या रेडिओ लेबल्ड इलेमेंटच्या मदतीने आपल्याला तो पाथवे ट्रेस करता येईल. फॉर एक्झाम्पल बघा की समजा एखादं व्हेकल आहे आणि त्याला पर्टिक्युलर असा कलर असणारा एक दिवा लावलेला आहे, तर ते खूप मोठे व्हेकलमध्ये ते व्हेकल आपल्याला पटकन दिसून येईल कारण त्याचा कलर वेगळा त्या दिव्याचा, लक्षात घ्या, किंवा तो कलर आहे. आणि बाकीच्या बाबतीमध्ये सिंपल आहे जनरल. तर या रेडिओ लेबल्ड इलेव्हनच्या बाबतीमध्ये तेच आहे की हा रेडिओ लेबल्ड इलेव्हन जे काही असतात तर ते रेडिएशन इमिट्स करत असतात अँड बिकॉज ऑफ इमिटिंग दॅट पर्टिक्युलर रेडिएशन दे आर डिफरंट. तर याच्यामध्ये कार्बनचा ॲटॉमिक वेट वाढवलेलं आहे, 12चं या ठिकाणी 14 झालं आहे वेट त्याचं. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रेडिएशन इमिट्स करण्याची टेंडन्सी आली आहे. सो दॅट्स वाय वी कॉल इट ॲज अ रेडिओ लेबल्ड कार्बन. ओके, सो use radioactive that is 14 CO2 means radio labeled carbon. Auto radiography use radioactive CO2 to trace pathway. Second one, that is hot methanol और समवॉट या ठिकाणी अगोदर स्पेसिसचं नाव घेऊयात. ग्रीन अल्गी, फोटोसिंथेसिस हा स्टडी करण्यासाठी ग्रीन अल्गी लाईक क्लोरेला अँड Syndesmus. Green algae, that is chlorella and Syndesmus. Number 3, hot methanol. या हॉट मिथेनॉल या अल्गीला थोड्या वेळानंतर बऱ्याच काही अल्गी टाकलेले असतील त्यांना टाईम इंटरवलच्या नंतर, समजा फॉर एक्झाम्पल इथं खूप मोठे अल्गी टाकलेले आहेत त्याच्यामध्ये, तर कार्बन डायऑक्साईड दिला त्यांना हा रेडिओ लेबल कार्बन डायऑक्साईड. तर त्याच्यानंतर ही अल्गी समजा पहिले 5 सेकंदामध्ये काय तयार करेल, त्याच्यानंतर पुढच्या काही अल्गी समजा 10 सेकंदानंतर अल्गीत काय, 15 सेकंदानंतर अल्गीत काय, हे असे पर्टिक्युलरली टाईम इंटरवल नंतर त्या अल्गी काढायच्या किल करण्यासाठी हॉट मिथेनॉल वापरला. हॉट मिथेनॉल to kill algae after specific time interval. स्पेसिफिक टाइम इंटरवल नंतर त्याला किल करण्यासाठी हॉट मिथेनॉल यूज केला. अँड नंबर 4th अँड लास्ट, दॅट इज नथिंग बट दॅट इज sometime also use paper chromatography to study the color compound स्टडी करण्यासाठी या ठिकाणी पेपर क्रोमॅटोग्राफीचा सुद्धा वापर केला जाऊ शकतो. तर या पद्धतीने आहे. आणि या डॉक्टर मेल्विन केल्विननं डार्क रिॲक्शन डिस्कवर केली पहिल्यांदा, म्हणून या केल्विननं डिस्कवर केल्यामुळे याला डार्क रिॲक्शन सेड टू बी द हेन्स. डार्क reaction also known as
केल्विन सायकल. केल्विन सायकल. आणि केल्विन सायकल हा सर्व प्लांट्समध्ये होणारा पाथवे आहे. इट इज सेम इन ऑल प्लांट्स. सगळ्या प्लांट्समध्ये होणारे हे पाथवे. ह्याच्यासोबत काही प्लांट्समध्ये ॲडिशनल एखादा पाथ म्हणजे सायकल असते दुसरी, आणि दोघांच्या कॉम्बिनेशनने एक नवीन पाथवे तयार होतं. म्हणून मी तुम्हाला इकडं वर्ड सांगितला होता की डिफरंट असतो ॲज पर द डिफरंट प्लांट्स. काहींमध्ये फक्त प्लेन केल्विन सायकल असेल, काहींमध्ये केल्विन सायकलसोबत आणखी एखादी सायकल असेल, किंवा इतर काही कंपाऊंड तयार होतील, त्याच्यापासून नवीन पाथवे फॉर्म होईल. आपण बोलूयात त्याच्याबद्दल डिटेलमध्ये. सो ॲट फर्स्ट जस्ट सी हिअर. सो केल्विन सायकल विच इज सेम इन ऑल प्लांट्स, सगळ्या प्लांट्समध्ये असणार आहे. पुढचा पॉईंट. सो स्टेजेस ऑफ केल्विन सायकल. केल्विन सायकलच्या स्टेप्स बघा कुठल्या. तर स्टेप नंबर 1, 3 स्टेप्स असतात त्याच्यामध्ये. पहिली स्टेप आहे कार्बोक्सिलेशन. पहिली स्टेप आहे कार्बोक्सिलेशन. स्टेप नंबर 2 आहे रिडक्शन. ओके, स्टेप नंबर 2 आहे रिडक्शन. अँड स्टेप नंबर 3 आहे. 3 मध्ये सायमल्टेनियस 2 प्रोसेसिंग होतात, लक्षात घ्या. थर्ड ए, that is nothing but the regeneration of RUBP, and that is synthesis of glucose. ओके, अशा या ठिकाणी स्टेप्स आहेत 3. ओके, तर याच्यामध्ये जनरली तुम्ही जर बघितलं तर याच्यामध्ये या केल्विन सायकलमध्ये, सो फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट ऑफ केल्विन सायकल is 3 phosphoglyceric acid, 3PGA, 3 phosphoglyceric acid. हा 3 कार्बनचा प्रोडक्ट आहे. ओके, फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट इज दॅट केल्विन सायकल 3PGA. याचा जो पहिला स्टेबल प्रोडक्ट 3PGA. सो इट इज also known as C3 pathway. C3 pathway. ओके, याला C3 पाथवे म्हणलं जातं, ज्याच्यामध्ये या ठिकाणी पहिला स्टेबल प्रोडक्ट हा आहे. आणि पुढचा एक महत्त्वाचा पॉईंट, प्लांट्स विथ केल्विन सायकल. ज्या प्लांट्समध्ये केल्विन सायकल ग्लुकोज फॉर्मेशनसाठी यूज होईल, सगळ्यांमध्ये तशी असणारच आहे केल्विन सायकल, पण प्लेन केल्विन सायकल असेल. सो प्लांट्स विथ केल्विन सायकल टू फॉर्म ग्लुकोज, प्लेन असेल टू फॉर्म ग्लुकोज, कॉल्ड C3 प्लांट्स. ओके, कळतंय का बघा. केल्विन सायकलमध्ये बेसिकली 3 कार्बनचा PGA नावाचा प्रोडक्ट तयार होतो, त्याच्यामुळं त्याला C3 पाथवे म्हणलं जातं. आणि बेसिकली या प्लांट्समध्ये, या केल्विन सायकल ज्या प्लांट्समध्ये आहे, दॅट प्लांट्स आर कॉल्ड ॲज C3 प्लांट्स. आणि याचे जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स आर ऑल डायकॉट्स, that is algae, ऑल डायकॉट्स, अल्गी, हे त्याचे एक्झाम्पल झाले, लक्षात घ्या या C3 प्लांट्सशी रिलेटेड. तर हे होतं व्हॉट अबाउट द इंट्रोडक्शन अबाउट दॅट डार्क रिॲक्शन और केल्विन सायकल. केल्विन सायकल डार्क रिॲक्शनचं इंट्रोडक्शन होतं. जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स. हे पूर्ण भाग तुम्हाला एकदा व्यवस्थित बघून घ्यायचा आहे. याच्यानंतर आपण जाणार आहोत दॅट ईच अँड एव्हरी स्टेप इज इन डिटेल फॉर्म. जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स. So just here
as we learn about that introductory part about the dark reaction or Kelvin cycle, now we are going to more detail about that each and every step of Kelvin cycle. Just here. Kelvin cycle. So as we learn about the stages of Kelvin cycle too. Now see here we just write just draw the diagrammatic portion of the Kelvin cycle. In Kelvin cycle, that carbon dioxide which is radio labeled is in the or somewhat sorry here this atmospheric carbon dioxide is in the cyclic form. ओके सो या सायक्लिक फॉर्ममध्ये ॲटमॉस्फेरिक CO2 ॲड होईल. या ॲटमॉस्फेरिक CO2 जे ॲड होणार आहे तो ॲड होणार आहे स्ट्रोमामध्ये प्रेझेंट असणारं एक केमिकल RuBp नावाचं विच हॅविंग द 5 कार्बन. ओके 5 कार्बन असणारा कंपाऊंड आहे, त्याचा फुल फॉर्म आहे रायब्युलोज 1,5 बिसफॉस्फेट. पेंटोज शुगरचा प्रकार आहे. या पेंटोज शुगरमध्ये बेसिकली जर तुम्ही बघितलं तर 5 कार्बन असतात. ओके 5 कार्बन असतात या पेंटोज शुगरमध्ये आणि ॲडिशनल 1 कार्बन या पद्धतीने जनरल तुम्ही जर बघितला तर 5 आणि 1 6 कार्बन असणारा कंपाऊंड तयार होईल, जो कंपाऊंड पुढे गेल्याच्या नंतर यांचं रूपांतर कन्वर्जन 6 कार्बन कंटेनिंग अनस्टेबल कंपाऊंड मध्ये होईल. याचं रूपांतर या ठिकाणी 6 कार्बनच्या अनस्टेबल कंपाउंड मध्ये होईल. अनस्टेबल कीटो कंपाउंड, अनस्टेबल कीटो कंपाउंड which having 6 carbon. Okay, that 6 carbon containing that unstable compound which directly splitted into 2 molecules of 3 carbon containing 3-phosphoglyceric acid which is a stable product and having 3 carbon with 2 molecules. Okay, with 2 molecules. Okay, it means that in the first stage, stage number 1 that is carboxylation. Step number 1 that is carboxylation. In the carboxylation reaction, that RuBp which is 5 carbon containing sugar with twice phosphate. ओके 2 फॉस्फेट याच्यामध्ये असतील 1 नंबर आणि 5 नंबरच्या कार्बन वरती, म्हणून आपण त्याला नाव दिले रायब्युलोज 1,5 बिसफॉस्फेट. बिस इज द टर्म विच इज यूज्ड टू डिनोट that phosphate which are located on 2 different carbon. So that's why we use the term bis rather than di. Okay, so this RuBp is reacted with that carbon dioxide and here which contain 1 carbon, and reaction is catalyzed by the enzyme. Name of the enzyme is RuBisco, means Rubisco. रुबिस्को हा जो कंपाउंड आहे याच्यामध्ये, या रुबिस्कोचा फुल फॉर्म तुम्ही असं लिहू शकता रायब्युलोज 1,5 बिसफॉस्फेट carboxylase and oxygenase.
कार्बोक्सिलेज अँड ऑक्सिजिनेज अशा पद्धतीने इथं याचं बेसिक फॉर्मॅट असेल. आणि याच्यामध्ये या 5 आणि 6 कार्बनचा इथं एक अनस्टेबल कीटो कंपाऊंड फॉर्म होईल. ओके, क्लासरूम लेक्चरमध्ये या ठिकाणी हे खूप डिस्क्रिप्टिव्ह दाखवलं जातं, विथ स्ट्रक्चर या ठिकाणी दाखवले जातात आणि ते तुम्हाला झालेलं देखील आहे. रिव्हिजनच्या पोर्शनमध्ये पुन्हा एकदा हा पार्ट होईल तुमचा. ओके, तर या ठिकाणी बघून घ्या. सो अनस्टेबल कीटो कंपाऊंड 6 कार्बनचा असेल आणि याच्यामध्ये पुढं गेल्याच्या नंतर अनस्टेबल कीटो कंपाऊंडचं कॅटॅलिस्ट सेम असेल आणि याच्यामध्ये 3PGA 3 कार्बन असणारे 2 मॉलिक्यूल फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचे 2 मॉलिक्यूल तयार होतील. दिस होल रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कार्बोक्सिलेशन रिॲक्शन. दिस कंप्लीट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज कार्बोक्सिलेशन. ओके, कार्बोक्सिलेशन रिॲक्शन होईल. RUBPचं 3PGA तयार होईल. फर्स्ट स्टेबल प्रोडक्ट 3PGA आहे. 2 मॉलिक्यूल तयार होतील. या पहिल्या रिॲक्शनच्या नंतर इथं सेकंड रिॲक्शन जी असेल याच्यामध्ये हे ॲसिड तयार झाले लक्षात घ्या, फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. ओके, तुमची केमिस्ट्री जागी करा. बघा आता फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, ॲसिडचं रिडक्शन करायचं आहे आपल्याला या ठिकाणी. बघा म्हणजे मी इथं रफली दाखवतोय. बघा C डबल बॉन्ड O आणि OH. दिस इज अ ऑर्गॅनिक ॲसिड. हा ऑर्गॅनिक ॲसिडचा या ठिकाणी फॉर्म्युला आहे. तर या ॲसिडमधून ज्या वेळेस याचं रिडक्शन होईल, तर रिडक्शन होत असताना याच्यामधला ऑक्सिजन निघून जाईल. ओके, ऑक्सिजन निघून जाईल म्हणजे इनडायरेक्टली इथं ग्रुप राहील H, म्हणजे अल्डिहाइड गट तयार होईल. म्हणजे ॲसिडचं रिडक्शन झाल्याच्या नंतर अल्डिहाइड गट राहतो आणि अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर कंट्रास्ट या ठिकाणी ॲसिड तयार होतात. लक्षात घ्या हा फॉर्मॅट. तर PGAचं या ठिकाणी पुढं रिडक्शन होणार आहे. स्टेप नंबर 2, दिस इज अ रिडक्शन. स्टेप नंबर 2 दॅट इज रिडक्शन. स्टेप नंबर 2 मध्ये रिडक्शन होणार आहे. काय होतंय बघा, या रिडक्शन मध्ये बेसिकली जर तुम्ही बघितलं तर हे जे ऑर्गॅनिक ॲसिड तयार झालेले आहेत 3-फॉस्फोग्लिसरिक ॲसिड, या फॉस्फोग्लिसरिक ॲसिडचं रिडक्शन होत असताना याच्यामध्ये ॲसिमिलेटरी पॉवर ॲड होणार आहे. मी तुम्हाला तो NCERT पेक्षा थोडासा डिस्क्रिप्टिव्ह मॅनरमध्ये हा पॉईंट दाखवतोय. बघा 3PGA मध्ये इनिशियली आपण असं समजू इथं 2 मॉलिक्यूल आहेत म्हणून इथं 2 ATP ॲड करावे लागतील. त्याचं रूपांतर होईल ट्वाइस ADP मध्ये. याच्यात ट्रायफॉस्फेट, याच्यात डायफॉस्फेट, याच्यातला एक फॉस्फेट इकडे वरती जाईल या 3PGA मध्ये आणि या 3PGAचं नाव होईल 1,3. 1 आणि 3 नंबरला, 1 नंबरला याच्यातला एक फॉस्फेट गेला, डायफॉस्फोग्लिसरिक ॲसिड 3 कार्बन, दॅट इज 2 मॉलिक्युल्स. ओके, तर या पद्धतीने कंपाऊंड तयार होईल. आणि शेवटी या ॲसिमिलेटरी पॉवरमध्ये ATP झाले, आता NADPH2 राहिलं, तर याच्यामध्ये काय होईल, NADPH प्लस H+, याच्यात 2 मॉलिक्युल्स, याचं ट्वाइस NADP राहील आणि याच्यातले हायड्रोजन जे असतात ते याच्यात ॲड होतील आणि याचं जे काही मॉलिक्युल्स आहेत इथलचे OH निघून जातील. आता मी जो कंपाऊंड दाखवतो तुम्हाला C डबल बॉन्ड O आणि OH, तर याच्यातला OH याच्या एखाद्या H+ आयनसोबत निघून जाईल आणि त्याच्यासोबत निघून गेल्याच्या नंतर तिथं H2O फॉर्म होईल किंवा हा OH आणि तो H त्या फॉस्फेटशी रिलेटेड कंबाईन होतील याच्या ADPशी कन्सर्न असणाऱ्या आणि मग त्याच्यापासून बेसिकली तो ADP बाहेर पडेल. आणि राहिला प्रश्न या NADPची H2शी रिलेटेड, याचं कन्वर्जन या पद्धतीनं होईल NADP. ओके, आणि फायनली या 1,3 डायपीजीएचं याच्यातलं हे निघून गेलं, इथे हायड्रोजन येतील याच्यामधले. ओके, आणि अल्डिहाइड गट तयार होईल आणि याचं नाव होईल 3-फॉस्फोग्लिसराल्डिहाइड PGAL. Okay, 3-phosphoglyceraldehyde having 3 carbon. Okay, this is the triose phosphate, triose sugar. Okay, 3 carbon containing. Reduction मध्ये काय होतं लक्षात घ्या, reduction, so in which 3PGA converted into
3PgAl, that is acid converted into aldehyde. ओके, ॲसिड कन्वर्टेड इंटू अल्डिहाइड. सो या पद्धतीचं कन्वर्जन होईल इथं. आणि किती ह्याच्यामध्ये? इन 2 steps. स्टेप नंबर 1, 3PgA combine with ATP to form 1,3 di-PGA, 3 कार्बन. ओके, याच्या पद्धतीनं. आणि याचं नाव असतं फॉस्फोग्लिसरोकायनेज. एन्झाईमचं नाव असेल फॉस्फोग्लिसरोकायनेज. नोट्समध्ये दिलेलं आहे, पुन्हा एकदा बघून घ्या. फॉस्फोग्लिसरोकायनेज. अँड स्टेप नंबर 2, 1,3 डायपीजीए जो फॉर्म झालेला प्रोडक्ट आहे, 1,3 डायपीजीए which is further added with NADP H+, then it gives 3PgAl, 3 carbon containing and NADP as a byproduct. Okay, so this is the alternative product. हा या ठिकाणी तयार होईल. This is also said to be the triose phosphate. It may be interchanged into its isomer, that is the DHAP, 3 carbon containing. ओके, याचं कन्वर्जन त्याच्या आयसोमरमध्ये होईल, DHAP मध्ये. दॅट इज फुल फॉर्म इज डायहायड्रोक्सी ॲसिटोन फॉस्फेट. DHAP डायहायड्रोक्सी ॲसिटोन फॉस्फेट. या पद्धतीनं म्हणजे इथं काय होईल? PgAlचं रूपांतर या ठिकाणी इंटरचेंज होऊन DHAP मध्ये होईल. ओके, याचं आयसोमरायझेशन. ओके, आयसोमरायझेशन होईल. याच्यात 3 कार्बन आहेत, याच्यात पण 3 कार्बन आहेत. बट दिस इज अल्डोज शुगर, दिस वन इज कीटोज शुगर. ॲसिटोन नाव आलं, कीटोन सारख्या लक्षात घ्या. आणि अल्डिहाइड आहे, दॅट इज अल्डिहाइड कीटोन हे एकमेकांचे फंक्शनल आयसोमर असतात. तर आयसोमरिक फॉर्म आहे हा त्याचा, लक्षात घ्या. तर हे ट्रायोज शुगर आहेत म्हणून ट्रायोज फॉस्फेट म्हणावं लागेल यांना, लक्षात घ्या. ओके, ट्रायोज फॉस्फेट आहे, त्या शुगर आहेत या. ओके, आणि यांच्यामध्ये जनरली जेवढे काही हे तयार होतात PgAl, लक्षात घ्या किती तयार होतील. इथं जर 1 कार्बन डायऑक्साईड घेतला तर 2 हे म्हणजे हे पण 2. इथं जर 2 घेतले तर हे 4 म्हणजे हे पण 4. 3 घेतले तर हे 6 हे पण 6. 4 घेतले तर 8च. 5 घेतले तर 10, 6 घेतले तर 12. जेवढे आहेत तेवढ्या दुप्पट या ठिकाणी PgAl तयार होतात. म्हणजे इथं जर तुम्ही विचारात घेतलं तर 1/6 PgAl further move toward glucose formation. जेवढे तयार होतील, लक्षात घ्या, इथे जेवढे इथं तयार होतील PgAl, समजा इथं जर 6 मॉलिक्यूल घेतले तर इथं 12 असतील, इथं 12, इथं पण 12 तयार होतील. तर 12 म्हणजे खाली किती जातील? तर 2 जातील, लक्षात घ्या. ओके, या पद्धतीनं म्हणजे 6ला 1 मॉलिक्यूल खाली जातो तिथं. तर 1/6 PgAl फर्दर मूव टुवर्ड दॅट ग्लुकोज फॉर्मेशन अँड 5/6. ओके, 6 जर तयार झाले तर 1 खाली जाईल आणि 5 इकडं रिजनरेशनला जातील, लक्षात घ्या. ओके, PgAl आणि DHAPचे इथं दोघांचे 1 मॉलिक्यूल म्हणजे 2 मॉलिक्यूल्स, लक्षात घ्या, खाली आले जेव्हा 12 मॉलिक्यूल्स तयार होतील तेव्हा. ओके, आणि यांच्यापासून तयार होईल तुमचा एक प्रोडक्ट, नाव असेल फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट. फ्रुक्टोज 1,6 diphosphate, 6 carbon containing sugar in a presence of aldolase enzyme. अल्डोलेजच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन होईल. ओके, तर 5/6 गो टू रिजनरेशनला 5/6 मॉलिक्यूल जातील. म्हणजे रिजनरेशनला म्हणजे इकडं जातील, लक्षात घ्या. ओके, इकडं याच्यातले 1/6 खाली येतील, इकडं 1/6 खाली येतील आणि इकडं 5/6 वर जातील इकडं रिजनरेशनला. ओके, तर ही जी पूर्ण रिॲक्शन आहे इथून एवढी, तर या रिॲक्शनचं नाव आहे रिडक्शन.
एवढं रिडक्शन. आणि आता खाली इथं बायोसिंथेसिस, ग्लुकोज फॉर्मेशन. ओके, सो फ्रुक्टोज 1,6 डायफॉस्फेट, याच्यामधून एक फॉस्फेट निघून जाईल, प्रोडक्ट राहील फ्रुक्टोज 6 फॉस्फेट. मी डायरेक्ट दाखवायला लागलेत, लक्षात घ्या, तुम्हाला कळेल तसं. बायोमॉलिक्यूलमध्ये आणखी हे डिस्क्रिप्टिव्ह तुम्हाला कळणारच आहे सगळं, फ्रुक्टोजचं कन्वर्जन कसं होतं, काय होतं. सो फ्रुक्टोज 1,6 मधून फॉस्फेट गेला, फ्रुक्टोज 6 राहिला, 6 कार्बन कंटेनिंग. पुन्हा त्याच्यामुळे कन्वर्जन झालं, आयसोमरायझेशन झालं, तयार झाला ग्लुकोज 6 फॉस्फेट. आणि या ग्लुकोज 6 फॉस्फेट पुन्हा फॉस्फेट रिमूव्ह झाला याच्यामधला, आणि याचं रूपांतर झालं ग्लुकोजमध्ये, रूपांतर झालं ग्लुकोजमध्ये. तर डोक्यात घ्या या सगळ्या स्टेप्स. याला म्हणायचं बायोसिंथेसिस. बायोसिंथेसिस मीन्स द फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज फॉर्मेशन. ओके, या पद्धतीने होईल ग्लुकोज फॉर्मेशन. दिस इज द स्टेप नंबर 3. स्टेप नंबर 3 मध्ये या ठिकाणी मी ऑलरेडी बोललो आहे. स्टेप नंबर 3 मध्ये 2 सब स्टेप्स आहेत. एक आहे बायोसिंथेसिस मीन्स फॉर्मेशन ऑफ ग्लुकोज, बायोसिंथेसिस ऑफ glucose showing in that diagram. Okay, and step number 2, that is regeneration of that RUBP, regeneration of RUBP. तर 3PGL याचं कॉम्बिनेशन फ्रुक्टोज 6 एका मॉलिक्यूल सोबत होईल. 3 आणि हे 6, 6 आणि 3 9 असणारा, 9 कार्बन असणारा एक कंपाऊंड तयार होईल. त्याचं पुन्हा स्प्लिटिंग होईल 5 आणि 4 कार्बन असणाऱ्यामध्ये. तर 4 कार्बन असणारा तयार होईल इथे इरिथ्रोज, 4 कार्बन कंटेनिंग. त्या 4 आणि हा DHAPचा 3 दोघांचं कोलॅबोरेशनने तयार होईल या ठिकाणी 7 कार्बन असणारा सुडो हेप्टुलोज मॉलिक्यूल, सुडो हेप्टुलोज मॉलिक्यूल, and that pseudo heptulose which further converted into RUBP. Okay, so like that. So RUBP म्हणजे याच्या अगोदर या कन्वर्जन मध्ये अगोदर इथं तयार होतं RUMP मीन्स मोनोफॉस्फेट. ओके, 5 कार्बन. आणि फायनली याच्यामध्ये मग इथं ATPची ॲडिशन होते, ATPची ॲडिशन होते, आणि ATPच्या ॲडिशनमधून ADP तयार होईल, RUMPचं RUBP तयार होईल. तर असं जर तुम्ही बघितलं तर इथं एक सिंपल गोष्ट डोक्यात घ्या तुमच्या. एक टर्न जर झाला, एक टर्न म्हणजे तुम्हाला जर एक ग्लुकोज तयार करायचा असेल, सिंपल डोक्यात घ्या, एक ग्लुकोज जर तुम्हाला तयार करायचा असेल तर काय करावं लागेल, कार्बनचे असणारा एक कार्बन, असे किती कार्बन फिरवावं लागेल ही सायकल, तर केल्विन सायकल रोटेटेड 6 टाइम्स, 6 वेळा केल्विन सायकल रोटेट करावे लागेल. एक ग्लुकोज जर तयार करायचं असेल तर केल्विन सायकल 6 वेळा तुम्हाला रोटेट करावं लागेल. दुसरं ट्रूथ याचं काय असेल लक्षात घ्या. दुसरं ट्रूथ असं असेल की किती ATP लागतील, तर 2 आणि इथं एक 3, एका कार्बनसाठी 3 म्हणजे 6 कार्बनसाठी किती लागतील तर सायंत्रिक 18. सो नीड्स 18 ATP आणि एकासाठी इथं 2 NADPH लागतील. तर याचा अर्थ असा होतो की 2 साठी किती, 6 साठी किती तर 12, 12 NADPH and that H plus or NADPH2. ओके, या पद्धतीने असं लागेल. तर 6 वेळा ही सायकल रोटेट होईल, 18 ATP 12 NADPH2 लागतील या रोटेशनच्या दरम्यान पूर्ण. तर अशा पद्धतीने ही केल्विन सायकल असेल इन शॉर्ट, इन ब्रीफ. सो जस्ट सी दॅट ऑल द थिंग्स पूर्ण बघून घ्या. काही क्वेरीज क्वेश्चन्स असतील तर या ठिकाणी तुम्ही सांगू शकता. हा पूर्ण व्हिडिओ या ठिकाणी मी आपल्या ॲपवरती अपलोड करतोय, व्यवस्थित बघून घ्या. सो या ठिकाणी थांबूयात. थँक्यू सो मच.